ज्ञानी माणसाची काही लक्षणं आहेत. ज्ञानी कोण आहे? ज्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे, ज्याच्यामध्ये आत्मीयता आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्यामध्ये आपलेपणाची जाणीव आहे, ते ज्ञानी आहे. त्याच्या आतमध्ये आहे, पण ती अभिव्यक्त होते. अभिव्यक्त होते म्हणजे एक्सप्रेस होते त्यांच्या विचारातून, त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या वाणीमधून ते अभिव्यक्त होते. ते ज्ञानी आहे. आणि आपली जी संस्था आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगची ही जी संस्था आहे, ह्या संस्थेमध्ये जेवढे काही या संस्थेशी जुडलेले आहेत ते सर्व कोण आहेत? साधक आहे. आणि साधक आणि ज्ञानी ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये फारसा. मग प्रत्यक्षामध्ये कृती करत असताना तर ते कशा पद्धतीने त्यांची कृती होते ह्याचं चांगलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. ते म्हणजे काही वर्षापूर्वी आपल्या संस्थेच्या आवारामध्ये गोळीबार झाला होता. आणि त्या गोळीबाराचा उद्देश काय होता? जो कोणी गोळीबार करणारा आहे त्याचा उद्देश होता गुरुदेवांना संपवायचं, खून करायचा. पण ते चुकून एका साधकाला लागलं. त्याचा नेम चुकला आणि साधकाला लागलं ते. आणि मग आता एवढी मोठी घटना झाली, कारण आपलं हे आश्रम जो आहे तो इंटरनॅशनल आश्रम आहे. आणि त्याच्यातल्या कुठल्याही बारीक छोट्या घटनेचा पडसाद हे पूर्ण जगभर पसरला. तर मग जेव्हा चौकशीला आले तर त्यावेळेस मग ते प्रोसेसिंग असते ना, FIR वगैरे दाखल करण्याची. तर मग ज्याला गोळी लागली होती तोही पण तणावात नव्हता. तो काय म्हणत होता की मी खूप नशीबवान आहे, कारण मी वाचलो. आहे की नाही? आणि ज्यांच्याशी संबंध होता, त्या घटनेशी संबंधित जे लोक होते ते सगळे प्रसन्नतेनं, खुशीनं, आनंदानं तिथे काय घडलंय ही सगळी माहिती देतो. आता ज्यांनी हे सगळी माहिती जमा करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या लोकांना ह्याच्याविषयी आश्चर्य वाटायला लागलं. कारण सामान्यतः असं होत नाही. होतंय का असं? नाही होत असं. तिथे तणाव असला पाहिजे, लोक रडले पाहिजेत, आणि मग जो प्रतिद्वंद्वी आहे त्याच्याविषयी बदल्याची भावना, राग, द्वेष, हे सगळं अभिव्यक्त होत आहे. पण ज्ञानी माणसाच्या बाबतीत हे असं होत नाही. आणि मग अजून काय झालं की आपले जे जगभरातले साधक होते, जे ह्या संस्थेशी जुडलेले होते, आणि इतर लोक ज्यांना गुरूंविषयी, आपल्या गुरुदेवांविषयी आत्मीयता होती, त्या सगळ्यांनी काय सांगितलं? आम्ही मोर्चे काढतो, त्याच्यानंतर निषेध व्यक्त करतो, त्याच्यानंतर म्हणजे जे जनरली आपण बघतो सगळं, ते सगळं आम्ही करतो. त्यावेळेस गुरुदेव काय म्हणले
ह्याची सगळ्याची काही गरज नाही. आणि ती घटना घडली त्यावेळेस आपल्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल, तर त्यावेळेस गुरुदेवांनी काय सांगितलं होतं, की ज्यानं हे कृत्य केलेलं आहे तो जर सत्संगमध्ये येऊन बसला तर त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. कारण तो दोष त्या व्यक्तीचा नाहीये, त्याच्यामध्ये जे काही अवगुण आलेले आहेत त्या अवगुणांचा दोष आहे. आणि मग तो जर सत्संगमध्ये आला तर त्या अवगुणांचं नाहीसा होईल आणि तो पण चांगला सुधारेल. तर हे गुरुचं, ज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. मग ज्ञानी व्यक्ती सर्वांविषयी आत्मीयता असते. आता आपणही साधक म्हणून आपल्या सहवासात असलेले जे कोणी असतील तर त्यांच्याविषयी आपल्यामध्ये आत्मीयता असते, आपलेपणा असतो, आहे ना, असतो ना. आणि तो आपलेपणा कसा होतो, की जर समजा एखाद्या कोणाला शारीरिक इजा झाली तर आपल्याला सुद्धा ती संवेदना जाणवते. होत ना असं, जे काय आपल्या खूप ओळखीचं आहे, आत्मीयतेचं आहे, मग आपल्या नातेसंबंधातलं असो किंवा आपल्या मित्र परिवारातला असो, जसं गुरुदेवांनी सांगितलं, बहीण भाऊ, भाऊ भाऊ, पती पत्नी, आहे की नाही, आई वडील, किंवा मग मित्र परिवार, तर त्यांच्या शरीराला काही इजा झाली तर ते मला सुद्धा दुखतंय. हे कशामुळं होतंय? कारण हे शरीर, ही सृष्टी, या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते माझाच एक भाग आहे, माझाच एक विस्तारित रूप आहे. शरीर जरी वेगळे होत दिसत असले तरी मन कसं आहे, एक आहे. आणि म्हणून ह्या संवेदनशीलताला सांभाळा असं गुरुदेव म्हणतात. मनाला सांभाळा, आपल्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे, प्रतिक्रिया नाही. पण याचा अर्थ कोणी जर आपल्याला काही केलं तर त्या तत्वासारखं नाही, एका गालात झापड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा असं अजिबात नाही आहे. त्याला विरोध करायचा, त्याचा निषेध करायचा, पण तो कसा, प्रसन्नतेने, आनंदाने. तिथे क्रोध नसला पाहिजे, तिथे आक्रोश नसला पाहिजे. आणि ही सहनशीलता, ही डेप्थ जी आहे, ही जी डेप्थ आहे, ही केव्हा येते? जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होते, ह्या ज्ञानामध्ये आपण मुरले जातो, तेव्हा आपल्याला अनायासे सहजच आपल्या हातून हे घडतं. आणि अष्टावक्रांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे, तर ज्ञानामध्ये ते हेच सांगितलेलं आहे की तुम्ही सहनशील राहा, परंतु काहीच करायचं नाही असं नाहीये त्याचा अर्थ. काम करत जा, है ना. आपल्याला गुरुदेव काय म्हणले, काम करत जा. काम न करता नुसतं बसून नाही राहायचं, नाही तर मग सगळं काय ईश्वराचं आहे, तोच करणारा आहे, तोच करताय, तोच धरता आहे, तोच भोगता आहे, आपल्याला काही करायची गरज नाही, असं अजिबात नाही. आपलं काम करत राहायचं. आणि हेच ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. हे पूर्ण ज्ञान जे आपल्याला दिल्या गेलेलं आहे, हे ज्ञान यासाठीच आहे की जीवनामध्ये आपण संवेदनशील असलं पाहिजे.
सहनशील असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. परिस्थिती कशीही असो, पण आपल्या आतून ती प्रसन्नता असली पाहिजे. आणि आपण संवेदनशील असल्यामुळं जेव्हा एखादा दुःखाचा प्रसंग असेल, तर आपल्या भावना जेव्हा उचंबळून येतात, तेव्हा त्या अभिव्यक्त केल्या पाहिजे. दाबून ठेवायचं नाही. नाही तर मग आपण ज्ञानाचा विपर्याय करतो. सगळं दाबून दाबून ठेवायचं. आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रसन्न राहायचं, आनंदी राहायचं. म्हणजे आपल्या भावनांची कदर करायची नाही असं नाहीये. आपल्या भावनांची आपण कदर केली पाहिजे. परंतु ते तेवढ्या पुरतच. ते एकदा संपलं की मग आपण पुन्हा आपल्या प्रसन्न आनंदी स्वभावामध्ये आपण असलो पाहिजे. म्हणून असे जे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या घटना ज्या असतात, त्या आपल्याला ज्ञान देऊन जातात. आणि माझा स्वभाव काय, अष्टावक्र काय म्हणतात, स्वभावता मी कसा आहे, सुखी आहे. ज्ञानी माणसासाठी सुख असेल, दुःख असेल, राग असेल, द्वेष असेल, शांतता असेल, हे सगळं जे काही आहे, हे काय आहे, एक संवेदना आहे. आणि संवेदनेचं वैशिष्ट्य काय आहे, संवेदना येते, काही काळ राहते आणि निघून जाते. त्याला संवेदना म्हणते. बरोबर आहे ना. येते, तेवढ्या पुरते राहते, निघून जाते. ती झाली संवेदना. आणि स्वभाव काय आहे, जो कायम राहतो, तो स्वभाव आहे. स्वभावतः आम्ही प्रसन्न आहोत, आनंदी आहोत, याचा अर्थ संवेदनशील नाहीयेत असं नाहीये. संवेदनशील आहोत. म्हणून गुरुदेव काय म्हणतात, ये सब संवेदना मात्र है. ये जो जानता है वही ज्ञानी है. आणि मग ते चांगलं समजण्यासाठी सिनेमाच्या डायरेक्टरचं उदाहरण दिलं गुरुदेव. अतिशय सुंदर असं उदाहरण. तो जो डायरेक्टर असतो, त्याच्यासाठी विलन आणि हिरो दोन्ही सारखेच आहेत. आणि दोघांनीही त्यांचं पात्र उत्कृष्टपणे निभावलं पाहिजे, ह्यासाठी जो डायरेक्टर आहे, तो सर्वस्व आपलं पणाला लावतो की नाही. आणि विलननं चांगलं काम केलं तरी तो आनंदी आहे, आणि हिरोनं चांगलं काम केलं तरी आनंदी आहे. आणि दोघांनाही समानतेनं ट्रीटमेंट देणारा तो निर्देशक आहे, तो डायरेक्टर आहे. आणि आपले गुरु जे असतात, ज्ञानी असतात, त्यांचा सुद्धा हाच रोल असतो.